आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळाच्या मेळी आमुचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संबळ. 10-5 घाला जीव, 10-5 घाला जीव, तुमच्या गोंधळाला येऊ आमुचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संबळ. काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, उजार तुमाईच्या वरा आमुचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संबळ. जेथे विठूचे राऊळ, जेथे विठूचे राऊळ, जेथे विठूचे राऊळ, तेथे तुकयाचा गोंधळ आमुचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संबळ. समचरण पांडुरंग परमात्मा, विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्यांच्या पायाच्या प्रसादाने तुमच्या समोर उभं राहण्याची योग्यता कणभर का होईना माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. जीवनाच्या प्रवासामध्ये लाभलेले समर्थ सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा, स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद संत रामदास बाबा, या ठिकाणी गंधर्वासारखे असणारे सर्व गायक मंडळी आणि नारद महर्षी सारखे असणारे सर्व मृदुंगाचार्य आणि राजा परीक्षितीच्या योग्यतेचे असणारे तुम्ही सर्व श्रोते मंडळी, आदिमाया शक्तीचा पर्व काळ चालू आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिला कुलस्वामिनी म्हटलेलं आहे, नवे नव्हे तर या संपूर्ण विश्वाच्या पाठीवर जिनं देवताची निर्मिती केली अशी आदिमाया शक्ती, जिला कोणी दुर्गा म्हणतं, जिला कोणी रेणुका म्हणतं, जिला कोणी सप्तशृंगी म्हणतं, किंवा जिला कोणी भवानी म्हणतं, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण त्या आदिमाया शक्तीच्या नवरात्राचा हा पर्व काळ चालू आहे. आणि आजची कितवी माळ आहे? आजची 5वी माळ आहे. आजचा रंग कोणता आहे? कारण प्रत्येक माळेला प्रत्येक रंग आहे महाराज, बरं का. आता तुम्ही आठवून सांगा, नाही आठवला तर मोबाईल मध्ये बघा. आजचा रंग पांढरा आहे, बरं का. आदिमाया शक्तीच्या दरबारामध्ये आजची कीर्तन सेवा चालू आहे. असं पाहायला गेलं तर सूक्ष्म विचार जर केला तर आदिमाया शक्तीच्या दरबारात फक्त आणि फक्त गोंधळ घालण्याची पद्धत आहे. आदिमाया शक्तीला कीर्तन अजिबात चालत नाही, तिला फक्त गोंधळ पाहिजे. आणि गोंधळाला या आदिमाया शक्तीला पाचारण करावं लागतं. आणि म्हणून मुळामध्ये ही आदिमाया शक्ती कोण आहे आणि आपण काय करतोय, जर तिला कीर्तन चालत नाही, फक्त गोंधळच चालतो, तर मग आपण कोणाच्या समोर कीर्तन करतोय हाही एक मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर संतांच्याच वाक्यात आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, चारही वेदांचा फुलवरा बांधला, साही शास्त्रे अनुवादात गोंधळ मांडला, साही शास्त्रे शांती ब्रह्म एकनाथ महाराज
या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. आपला मंडप हे एवढा आहे बरं का. पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात एका बाजूला स्वर्ग, दुसऱ्या बाजूला पाताळ आणि तिसऱ्या बाजूला मृत्यूलोक याचा मंडप घातला. चारही वेदांचा माय फुलवरा बांधला. यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आपल्या आदिमाया शक्तीच्या ते पापड्या असतात, कानुले केलेले असतात आणि ते लाडू केलेले असतात. त्याच्यामध्ये सुईनं टोचून आपण तो फुलवरा तिच्या पुढे बांधतो. बरोबर आहे, तुमचं चुकीचं नाहीये. पण महाराज म्हणतात यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांचा फुलवरा बांधला. साही शास्त्रे अनुवादा तुझा गोंधळ मांडला. 6 प्रकारची शास्त्रे आहेत. मला वाटतं बसलेल्यापैकी आणि मला सुद्धा एकाही शास्त्राचं नाव माहित नाही. पण त्या 6 शास्त्रांनी या आदिमाया शक्तीच्या दरबारात गोंधळ मांडलेला आहे. उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. पुढचं वाक्य नीट ऐका. जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती. जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचते. ऋषी जीवटा हो 1 मिनिट. तुम्ही फक्त ऐकून चांगलं म्हणा, कारण तुम्ही ऐकलं नाही की ते घोटाळा होतो सगळा. जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती. जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचते. 88 सहस्त्र ऋषी दिवटा शोभती. 88 सहस्त्र ऋषी दिवटा शोभती. 33 कोटी देवता मुंडा उदो उदो बोलते. 33 कोटी देवता मुंडा उदो उदो बोलते. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो संबळ घेऊन. तुम्ही संबळ पाहिला का? कोणी कोणी संबळ पाहिला हातवर करा. संबळ पाहिला का? संबळ हे याला काय म्हणतात? मृदुंग, पखावज. पण संबळ कसा असतो माहितीये का? हे असे 2 गोल असतात बघा. हा 2 गोल असतात. तो संबळवाला बाबा तो कमरेला बांधतो. म्हणजे ते कमरेला टाईट असतात, फिट बांधलेले असतात आणि त्याच्याकडे 2 काड्या असतात वाजवायला. एक काडी असते गोल, बरोबर आहे का? आणि एक काडी असते सरळ. ती जी गोल काडी असते ना, ती गोल काडी याच्याहून याच्यावर असा तो वाजवत असतो. तुम्ही पाहिलं नसेल एकदा पहा. ती गोल काडी म्हणते पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला है वैसा. अंबाबाईच्या दरबारामध्ये डीजेवर नाचायचं चालते आणि अंबाबाईच्या दरबारामध्ये कीर्तनही चालते. कीर्तनही खरं आणि डीजेवर पोरी जरा जपून दांडा धर. आणखी काय काय गाणे वारं भरलं या, डोकं फिरलं या, बेधुंद होऊन माणसं नाचतात. ते हे वाकडी काडी काय सांगते? हे बी खरं, हे बी खरं. पण ती सरळ काडी असते ना महाराज, ती म्हणते नाही हेच खरं. ती कवाच इकडे येत नाही. पण त्या सरळ काडीचं कुणी ऐकाय तयार? तशा आज समाजात अनेक काड्या आहेत सरळ. तुम्ही टाळ्या वाजवल्या याचा अर्थ तुम्हाला कळाला. संबळ म्हणजे काय? तर जीव आणि शिव याला संबळ म्हटलेलं आहे. आणि हा संबळ इथं बसल्या प्रत्येकाच्या मध्ये आहे. हा संबळ सोडून गेलेला नाही. जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचती. ज्याला जीव आणि शिव यांचं ऐक्य कळालं ते माणसं आनंदात नाचतायत. 88 सहस्त्र ऋषी, 88 महाराज आणि
सहस्र एवढे ऋषी दिवटा शोभतायत या आदिमाया शक्तीच्या दरबारामध्ये. आणि पुढचं वाक्य आहे का, 33 कोटी देवता मुंडा उदो उदो बोलते, देवीचा जय जयकार करतात 33 कोटी देवता. आता अशी देवता कोण आहे? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधाची दाटी हो. एकनाथ महाराज सांगतात, अशी ही आदिमाया शक्ती म्हणजे नेमकी कोण आहे? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. आषाढी आणि कार्तिकीला जिच्या दरबारामध्ये गोंधळ घातला जातो आणि दिवटा म्हणून पुंडलिक भक्तराज तेने केशव ओळला सहज. भक्त पुंडलिकाच्या दरबारामध्ये, जिच्या दरबारामध्ये भक्त पुंडलिक उभा आहे किंवा त्या ठिकाणी पुंडलिक दिवटा म्हणून शोभतो आहे, आणि ज्या आंबेनं कटेवर कर आणि विटेवर समचरण ठेवून जी उभी आहे ती दुसरी तिसरी कोणी नाही तर फक्त माझी विठ्ठल आणि रखुमाई आहे. म्हणून आजचं कीर्तन देवीच्या दारात नाही तर विठ्ठल रखुमाईच्या दारात आहे. एकदा हाताने टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल ही देवी कधीची? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, शक्ती कधीची? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि म्हणजे जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. आजचं कीर्तन नमुनेवारी घालवू नका बर का. असं कीर्तन तुम्ही कधी ऐक. आधी दैविकता, परमार्थ करणाऱ्या माणसाला त्रास होत नाही असं कोणी म्हटलं? स्वामी विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना कॅन्सरने ते अनंतात विलीन झाले. त्या रामकृष्ण परमहंसाला ही आदिमाया बोलत होती. एवढा अधिकार असताना ते कॅन्सरने गेले. शरीराचे भोग भोगूनच संपवावे लागतात. आणि म्हणून या ठिकाणी चांगला विचार करा. या 3 तापाने होरपळलेले जीव आहेत. आणि सध्याचं जे याला ऑक्टोबर हिट म्हणतात,
बरं का. सध्याची एक ऊन आहे का नाही, ऊन आहे सध्याच, हे ऊन माणसाला आजारीच पाडतं महाराज. इकडचं नाही सांगत, पुण्याकडचं सांगतो. आमची बायको 2-3 दिवस झाले कामाला जाते, कामाला म्हणजे नोकरीला जाते, आणि ती उन्हात वापस आली तर आजारी पडली. फक्त 1च तास प्रवास केला महाराज, आजारी पडली. कारण ही ऑक्टोबर हिट किती जबरदस्त आहे, कल्पनेच्या बाहेर. आणि या ऑक्टोबर हिटच्या 56 पटीनं आदिदैविक, आदिभौतिक आणि आदिदैविक ताप आहे. आणि या तापाने प्रत्येक माणूस होरपळलेला आहे. महाराज सांगतात त्रिविध तापाची करावया झाडणी. या त्रिविध तापातून जर मुक्त व्हायचं असेल तर या अनादी शक्तीची उपासना केली पाहिजे. ही शक्तीची पीठ आहे. मला सांगा, कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याचं मोठेपण, त्याचं नाव, त्याचं गाव, त्याचा लौकिक वाढवण्याच्या पाठीमागे कोण असतं? ते एक स्त्री असते. एका स्त्रीच्या लौकिकाने किंवा एका स्त्रीच्या तपश्चर्याने, त्यागाने, समर्पणाने आपली उंची वाढत असते. आपण पांढरे शुभ्र कपडे घातलेले दिसतो, पण कपडे धुणारी स्त्री असते हे मात्र विसरून चालणार नाही. आदिमाया शक्तीचा जर विचार केला तर या संपूर्ण जगाला तारणारी ही आदिमाया शक्ती आहे. म्हणून त्रिविध तापाची करावया झाडणी. अनन्य भावाने जर तुम्ही तिची शरणागती केली, अनन्य म्हणजे कसं की तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करा. गर्वता नाही, गर्व आला की चालत नाही महाराज परमार्थामध्ये. अहंकार जरी सोमपन तरीच हृदय प्रगटे चैतन्य घन. अहंकाराने जर नम्रता धारण केली तर हा मेळ बसू शकतो. पण मी फार मोठा आहे असा गर्व जर झाला तर तो याचा दाना म्हणतात त्याला, जवसाचा दाना किती अभिमान चालत नाही महाराज. तुमच्या गावात शेळ्या पाळणारी मंडळी असतीलच काही. त्या शेळीचा जो मुलगा असतो त्याला बोकड म्हणतात. तो सारखं करतो म्या. मालेगाव मंगळवार तो म्या म्हणतो. याची रवानगी मंगळवारी बाजारात असते. कोणाची? बोकड्याची. आणि मग बाजारात काय चालते महाराज? म्या म्हणलं की त्याच्या गळ्यावर सुरी चालते. तुमच्या गावात पोपट पाळलेला आहे का कोण? त्या पोपटाची बायको असते, त्याचं नाव मैना आहे. ती कायम म्हणते मैना मैना. ते पाळणारे लोक मालेगावात जातात, तिथून पेरू लेकराला नसत पण त्या महिनेला आणतात. पेरू त्यानंतर ऍपल त्या महिन्यासाठी आणतात विकत 100 रुपये 200 रुपये किलोचे. ती फक्त म्हणते मैना, म्हणजे मी काहीच नाही. परमार्थात हे ज्याला जमलं, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. हे ज्यानं जाणलं तो सुटला, आणि ज्यानं धरलं तो मेला. गुंतू गुंतू मेला. त्रिकुट कोसल्याने घर जायाचे गे. त्रिकुट झाडं भरपूर आहे. तिथे एक कोसला नावाचा प्राणी असतो.
आळीच असते ती. ती काय करते, जसं आपण आपलं घर तयार करतो तसं ती पण घर तयार करते. पण महाराज तिच्या घराकडे पाहून म्हटले, दोन्ही दारे लिंपून या, आत गुंतू गुंतू मेले. ती दरवाजा ठेवत नाही त्या घराला महाराज. आणि त्याच्यामुळे परिणाम काय होतो, आतमध्ये गुदमरून मरून जाते. मला सांगायचं तात्पर्य, या त्रिविध तापाची झाडणी जर करायची असेल तर अनन्य भावाने शरणागती केली तर ही आदिमाया शक्ती आपल्याला वश होते. पण त्यासाठी एक करावं लागेल. काय करावं लागेल, नवविध भक्तीच्या करीन नवरात्र, मागेन ज्ञानपुत्रा, करीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, जाणीन तू पात्र, हे तुम्हाला करता येईल बघा. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. भक्तीचे 9 प्रकार आहेत महाराज, बरं का काशीरामजी. या 9 प्रकारामधला एक तरी प्रकार आपल्या हातात लागावा, नाही तर मग जन्मा येऊन या तो काय केले. अरे व्याज काढायचं सोडून द्या, तो मुद्दल गमावेल. मुदलामध्ये सुद्धा घाटा आहे. हे 9 प्रकार कोणते, त्याच्यामध्ये श्रवण आहे, कीर्तन आहे, वंदन आहे, सख्य आहे, आत्मनिवेदन आहे. याच्यातला एखादा तरी आपल्या हातात लागावा. कारण नुसतं रात्रंदिवस म्हणतच बसायचं का, नाही महाराज. या 9 भक्ती मधला एक एक प्रकार हाताला लागावा. श्रवण भक्ती परीक्षितीच्या हाताला लागली, 7 दिवसामध्ये जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झाले. कीर्तन भक्ती नारद महर्षीच्या हातात लागली, तर त्रिभुवनामध्ये ख्याती झाली. वंदन भक्ती काय नाही, नुसतं नमस्कार करायचा. एकेका भक्तीचा एक एक महात्मा आहे, त्याच्यावर एक एक स्पेशल कीर्तन होईल. म्हणून महाराज सांगतात, नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. ही एक एक रात्र करायची. त्यानंतर पुढचं ऐका, कोटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा. आता हा ज्ञानरूपी पुत्र माणसाला सुद्धा होऊ शकतो, बरं का काशीराम. इकडे लक्ष द्या. हा ज्ञानरूपी जो पुत्र आहे, व्यवहारिक सत्तेमध्ये मुलगा किंवा मुलगी स्त्रियांना होऊ शकते, बरोबर आहे का नाही. पण हा ज्ञानरूपी पुत्र पुरुषांना सुद्धा होऊ शकतो. पण रीतीनं गेलं तर. तुमच्याकडे कांदे लावतात का, कांदे? कांद्याचं बी कांद्यात आहे का कांद्याच्या बाहेर आहे? कांद्यातच आहे. लावले का कांदे कधी? नाही लावले. मग कांद्यात कसं काय? कांद्याचं बी कांद्यातच आहे, पण रीतीनं गेल्यावर कळेल. काय रीते? अर्धा कांदा कापायचा, बियाचा कांदा, खालचा भाग फेकून द्यायचा, वरचा जमिनीत लावायचा, 3.5 महिने पाणी घालायचं, आणि मग त्याला डोंगळा येतो, त्याच्यात काळं बी येते. बाबा बरोबर आहे, बरोबर आहे. इकडं कशा हे शिवाजी नाही, हे म्हणतात बरोबर आहे. तुला तर अजून दाढी आली नाही यांना. हे खरं का ते खरं? पुन्हा एकदा ऐका. कांद्याचा आपला बियाचा कांदा घ्यायचा, बियाचा कांदा घ्यायचा, अर्धा कापायचा, खालचा भाग फेकून द्यायचा, वरचा जमिनीत लावायचा, 3.5 महिने पाणी घालायचं, त्याच्यावर पांढरा डोंगळा येतो, त्यात काळं बी तयार होतं. बरोबर आहे. आता नाही म्हटले, मग काय केलं पाहिजे? तर खालचा भाग जमिनीत लावला पाहिजे, बरोबर आहे का नाही. आणि मग त्याच्यामध्ये कांद्याचं बी कांद्याचंच आहे, पण रीतीनं गेल्यावर कळेल. बटाट्याच्या डोळ्यामध्येच बटाटा आहे, रीतीनं गेल्यावर कळेल. घायपातामध्ये दोर आहे, पण रीतीनं गेल्यावर, घायपात म्हणजे कळते का? केकटी आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला. ते दोर वळायचे पूर्वी केकटी पाण्यात भिजवून, त्याला घायपात म्हणतात. त्याच्यामध्येच दोर आहे, पण रीतीने गेल्यावर कळेल. रीत काय आहे? त्या केकट्या कापायच्या, पाण्यामध्ये मुरू घालायच्या, आणि नंतर त्या दगडावर अशा आपटायच्या, त्याच्यातून असे बारीक बारीक धागे निघतात, आणि ते धागे एकत्र जुळायचे, मग त्याच्यातून दोर तयार होतो. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये दोर आहे, पण रीतीने गेल्यावर मिळेल. तसं देहामध्येच देव आहे, पण रीतीने गेल्यावर मिळेल. रीत कुणी सांगावी? जाणत्यानी का नेमत्यानी? आमच्याकडे एक बाई होती,
पुण्यामध्ये, आणि तिला तुमच्या गावात आली एकदा, पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला, तिला इतकी पोळी आवडली, घरी गेली म्हटली बाई आपल्याला पुरणपोळीच करायची, पण करायची कशी याचं वर्मच माहित नाही. मग सासूकडे गेली, म्हणले तिथं तर अशी काजीबाई होती, सासूकडे गेली, म्हणले सासूबाई मला पुरणपोळी करायची. तर ती म्हणली बाई मला काय माहित नाही, मी सांगते तुला, मी ऐकलेलं आहे. मग तिने सांगितलं पहिले काय कर, ह्याची डाळ घाला, हे सगळे यांना माहिती आहे, थोडक्यात सांगतो. हा, हरभऱ्याची डाळ घाल, त्याच्यात गुळ टाक, ते हटक, त्याचा घट्टपणा येऊ दे, आणि नंतर कणिक तयार कर. कणिक म्हणजे पीठ मळ, उंडा कर आपल्या भाषेत, आणि त्या उंड्यामध्ये काय करते, त्याचा असा गोल कर, आणि त्याच्यामध्ये पुरण टाक, नंतर त्याला बंद कर, नंतर त्याला त्याच्यावर ठेव, नंतर लाट, आणि नंतर तव्यावर टाक, भाजली खालची वर, पुरणपोळी तयार. बाईनं सगळी थेरी ऐकून घेतली आणि गेली ना महाराज याला पुण्याला गेली. पण पुण्याला गेल्यानंतर सगळं केलं तिनं, पण कणकीत पुरण घालायचं म्हणजे त्या उंड्यात पुरण घालायचं का पुरणात उंडा घालायचा एवढंच विसरली. तिच्या पुरणपोळ्या तयार होतील का? तयार होणार नाहीत. वर्म जर चुकलं तर सगळं केलेलं पाण्यात जातं बरं का. तिनं कणिकही मळलं होतं, डाळही घातली होती, गुळही टाकला होता, त्याला हटलं होतं, घट्ट केलं होतं, पोळपाटही होता, लाटणंही होतं, तावाही होता, गॅसही होता, पण वर्मच फक्त माहित नव्हतं की पुरणात कणिक घालायचं का कणकीत पुरण घालायचं. परमार्थात एवढा सोपा आहे बाळा, फक्त वर्म एकदा हातात पडलं ना की मग परमार्थ जात पाहत नाही. परमार्थ जात धर्म पंथ गरिबी श्रीमंती काहीच पाहत नाही. या देवीच्या दरबारात या आणि एक एक रात्र एका एका भक्तीची करा. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, कोटी मागेन ज्ञान पुत्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, आणि दंब सासऱ्या सांडीन कुपात्रा. सासऱ्याला सांडायला सांगितलं. तसे सासरे कोणाला आवडतात? आता इथं जेवढ्या महिला मंडळी बसली आहेत, माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे, खरं बोला, कोणाकोणाला आपला सासरा आवडतो? हातवर करा बरं जरा. एकाही बाईनं हातवर केला नाही म्हणजे एकीला सासरा आवडत, हे त्यातून सिद्ध होतं. परत एकदा सांगतो बरं, सासरा जाऊ द्या, कोणाकोणाला आपली सासू आवडते हातवर करा. वा वा वा, लगेच खाली केला पाहिजे कोणी पण. सासू आवडणाऱ्या काही महिला भेटल्या, पण सासरा आवडणारी एकही हातवर नाही केला. महाराज म्हणतात दंब सासऱ्या सासऱ्या सांडेन कुपात्रा. या सासऱ्याला बाजूला करायचा आहे, तो म्हणजे तुमच्यामध्ये असणारा दंब, तुमच्यामध्ये असणारा अहंकार, त्याला बाजूला करायचं आणि मग देवीला माळ घालायची. द्वैत सारोनी माळ मी घालीन, माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, वारीसी जाईन, वारीसी जाईन, वारीसी जाईन, वारीसी जाईन, मगाशी बोलून गेलो. आजची कितवी माळ आहे? चौथी बर आहे, हरकत नाही. द्वैत सारोनी माळ मी घालीन. देवीला माळा घालणं चालल्या, पण जे घालणारे तर ते बिगर माळ करीच होत. कसा मेळ बसायचा? हा बसल मेळ. अहो मला जायचं पुण्याला आणि मी बसलो नागपूरच्या गाडीत. नागपूरच्या गाडीत कधी पुणे लागेल का? नाही ना लागणार महाराज. 96 पिढ्या गेल्या तरी लागणार नाही. मग तुम्हाला जर याकडे जायचं असेल तर पहिलं द्वैत गेलं पाहिजे. द्वैत म्हणजे काय? मी वेगळा आणि देव वेगळा, मी वेगळी आणि देवी वेगळी. हे जे द्वैत आहे हे बाजूला झालं पाहिजे. द्वैत सारोनी माळ मी घालीन. हातामध्ये बोधाचा झेंडा घ्यायचा. आता बोधाचा झेंडा आपल्या गावाकडे काकड आरती करत नाही, पण पुण्याकडे आता कोजागिरीची पौर्णिमा येईल का नाही, त्या पौर्णिमेपासून काकड आरती चालू होते ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत बरं का महाराज. आणि त्या काकड आरतीमध्ये बोधाबद्दलचं एक वाक्य आहे.
बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट किंवा भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती बोध काकडा ज्योती पंचप्राण जीवे पंचप्राण जीवे गावे ओवाळवारती हे ओवाळवारती माझ्या पंढरीनाथा माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती बोध काकडा ज्योती पंच प्राण जीवे प्राण अपान व्यान उदान आणि समान. आरती करायची आहे ना, रोजच आरती चालू आहे महाराज. पण या पंच प्राणानं ज्या दिवशी तुम्ही आरती कराल त्या दिवशी मग ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा. माझ्यामध्ये जो आहे त्या पंढरीनाथाची एकदा तरी आरती कराकडे हो, नाही तर ही आरती करू करू बेजार व्हाल तरी मेळ बसणार नाही रे राजनो. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात द्वैत सारोनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घे. हा बोधाचा झेंडा आपण भगवा झेंडा घेतला, कुणी हिरवा झेंडा घेतला, कुणी निळा झेंडा घेतला. झेंड्याहून भांडणं चालू आहेत महाराज. पण महाराज ज्याला परमार्थामध्ये पदार्पण करायचं त्यांना बोधाचा झेंडा घ्यायचा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात मी हातामध्ये बोधाचा झेंडा घेतला आणि भेदरहित वारीची जाईन. माझी जी वारी असेल ती वारी अशी असेल ती जन्म मरण चुकवणारी वारी असेल. वारी 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 जन्म मरणाते वारी आणि हारी पडलो आता संकट निवारी. अनवारी माझ्या मल्हारीची वारी वारी माझ्या मल्हारीची वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी माझ्या मल्हारीची वारी वारी माझ्या मल्हारीची वारी वारी माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची पण ही वारी जर करायची असेल अहम वहागा हम वाग्या सोहम वाग्या सांगायचा तुमच्या मधला जो अहम आहे तो अहम वहागा, त्यानंतर सोहम वहागा, प्रेम नगरा वारी आणि मग सावध होऊन भजनी करा देव करा कैवारी अनवारी माझ्या मल्हारीची वारी हे वारी माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी हो. इच्छा मुरळीच पाहू नका पडाल नरकाद्वारी. बोध बुधली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी. वारी वारी माझ्या मल्हारीची वारी. आणि म्हणून वारी जी करायची ती भेदरहित करायची. आपलं नेमकं उलट होते महाराज. आपली वारी पुढची वारी येते बर का. एकदाची वारी करून पुढची वारी येते तो तरी पण असा म्हणला होता यानं असं केलं त्यानं तसं. हे आपलं जातच नाही महाराज. हे जाण्यासाठी वारी आहे. मी कुणाची टीका नाही, निंदा नाही, स्तुती नाही. प्रश्न म्हातारी महिलाचं दुःख नाही हो, काळ सुकावतोय. आणि म्हणून आपली जी वारी आहे ही वारी शांती ब्रह्म एकनाथ बाबाने केली तशी वारी असावी. भेदरहित वारीसी जाईन आईचा जोगवा मागेन. त्यानंतर इथं काही सोडावं लागतं आणि काही धरावं लागतं. आपण वारीत जातो पण सोडतही काहीच नाही. अहो साध्या तंबाखूच्या पुड्या नेलेल्या सोडत नाही आपण. दुसरं काय सोडणार हो महाराज. आपण सोडतही काही नाही आणि धरतही काही नाही. महाराज म्हणतात काय सोडावं लागतं. आता साजनी झाले मिनी संग साजनी झाले मी संग विकल्प नवऱ्याचा जोडियला विकल्प नवऱ्याला जोडियला संग काम क्रोध हे जोडियले काम क्रोध हे जोडियले गेला मोकळा मोकळा मार्ग सुरंग जोगवा
आणि काय सोडायचं ते याच्यात सांगितलं. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग. हिच्या दारातला गोंधळ घालायचा तर नवरा सोडावा लागतो, लग्न करून आणलेला नाही. नाही तर म्हणसाल हे काय बोलतात सांगा गेले तुम्ही. विकल्प नावाचा जो नवरा आहे, या विकल्प नावाच्या नवऱ्याला कायमची फारकती द्यावी लागते महाराज. एकदाही त्याच्या सोबत संबंध ठेवायचा नाही तर हा मेळ बसतो, अन्यथा मेळच बसत नाही. आणि सध्या विकल्प घरा घरा दारा दारा कलीचं वातावरण आहे ना, त्याच्यामुळं या विकल्पानं सगळे माणसं पागल करून सोडले. त्याला धड प्रपंचातही सुख नाही, परमार्थ करणार त्या परमार्थातही सुख नाही, घरदार मोठं आहे, शेतीबाडी आहे त्याच्यातही सुख नाही, ट्रॅक्टर बंगला गाड्या त्याच्यातही सुख नाही. सगळे नुसते सुखाच्या शोधात आहेत, पण विकल्प नवऱ्याचा संग सोडला नाही त्याच्यामुळे सगळे बेजार आहेत. नाथबाबांच्या भाषेमध्ये महाराज सांगतात, आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग. काम क्रोध हे जोडियले मांग, केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग. काम नावाचा कोतवाल आणि क्रोध नावाचा, हे दोघ जण एवढे जबरदस्त आहेत महाराज. आमचे महाराज नेहमी सांगतात कामाची कोतवाल्याने लय अवघडे काम आहे. म्हणून याने 60-60 हजार वर्ष तपश्चर्या केलेले माणसं पगळवले कामाला. कामाची कोतवाल काय साधे आहेत का? हे काय आपल्या गावातले कोतवाल नाही. कामाची कोतवाल म्हटलं शांती ब्रह्मा एकनाथ महाराजांनी यायला झोडावं लागतं. काशीराम, झोडणे म्हणजे काय? आपल्या इकडं तीळ सडकतात बघा, साळ झोडतात. जोडणे म्हणजे त्याला इतकं मारायचं की ते मेलं नाही पाहिजे, त्याला जोडणे म्हणतात. पोटऱ्या हिरव्यागार होईपर्यंत मारायचं. आपल्या साळीच्या त्या पारंब्याच्या साळी पडल्या की जोडणं खाला. साळी आपल्या ताब्यात आणि ते काय म्हणतात त्याला, गाईले. किती सोपं आहे जोडणं. इकडं आणखी काय काय जोडतात, जोडतात, कराळ जोडतात, बरेच जोडायचे प्रकार तुम्हाला चांगले माहिती आहेत. नसले ते एकमेकाला विचारा. महाराज म्हणतात काम क्रोध हे झोडियले मांग, यांना झोडावं लागतं महाराज. इतकं झोडावं लागतं की ते नाही म्हणतील तोपर्यंत झोडावं लागतं. आणि मग केला मोकळा मार्ग सुरंग. आणि अशा प्रकारचा नवस शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी या आदिमाईच्या दरबारात केला. महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, काय माहिती शेवटचं चरण, आईचा जोगवा मागुनी ठेविला, जाऊनी नवस महाद्वारी फेडिला. आता नेमकं देवीचं महाद्वार कुठे हे कळलं पाहिजे. इथं तर काय महाद्वार वगैरे काय नाही बरोबर आहे का नाही, पण देवीचं महाद्वार कोणतं आहे हे कळलं पाहिजे. आणि ते कळण्याकरिता ज्यांनी महाद्वारामधून प्रवेश केला त्यांना विचारलं पाहिजे. जाऊनी नवस महाद्वारी फेडिला, एक एकपणे जनार्दन देखिला आणि जन्म मरणाचा फेरा चुकविला. हा सगळा खटाटोप करायचा कशा करिता, तर जन्म मरणाचा फेरा चुकवण्याकरिता. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे, किती व्हावे पतित, किती व्हावे पतित, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे
महाद्वारी फेडीला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. हे सगळं करायचं महाराज टाइमपास म्हणून नाही, करमणूक म्हणून नाही, तर जन्म मरणाचा फेरा चुकवण्याकरिता करायचं. आणि जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर मग त्या देवीला पाचारण करायचं आहे. कशा करिता? तर त्या गोंधळाला बोलवण्याकरिता. आई ग अंबाबाई आज आली गोंधळा, आई ग अंबाबाई आज आली गोंधळा, आई ग अंबाबाई आज आली गोंधळा, आई ग अंबाबाई आज आली गोंधळा. जरा वाजवा संबळाला, आली गोंधळाला, जरा वाजवा संबळाला. कोल्हापूरची महालक्ष्मी आली गोंधळा, कोल्हापूरची महालक्ष्मी आली गोंधळा, वणीगडाची सप्तशृंगी आली गोंधळा, वणीगडाची सप्तशृंगी आली गोंधळा. अहो माहूरगडाची रेणुका माता आली गोंधळा, माहूरगडाची रेणुका माता आली गोंधळा, पंढरपूरची रुक्मिणी माता आली गोंधळा, पंढरपूरची रुक्मिणी माता आली गोंधळा. आली गोंधळा, 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 आली गोंधळा. सगळ्या देव्याला बोलवलं पण एकही देवी गोंधळाला येत नाही. कार्यक्रम फेल होईल ना महाराज आपला. जर एकही देवी गोंधळाला आली नाही तर एवढा खटाटोप कशा करता? आता देवीला बोलूच एकदा आपण, पण त्याच्या अगोदर मी थोडस वर्म तुमच्या पुढे मांडतो. सद्गुरु श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सद्गुरु धनकर बाबा यांनी तुम्हाला जे नाम दिलं, थोडस डोळे बंद करा, त्याच्यानंतर मांडीवर हात ठेवा आणि फक्त त्या नामाचं चिंतन चालू करा. देवी येते का नाही बघा. आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला, आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला, कोल्हापूरची महालक्ष्मी आली गोंधळा, कोल्हापूरची महालक्ष्मी आली गोंधळा. अहो माहूरगडाची रेणुका माता आली गोंधळा, हो माहूरगडाची रेणुका माता आली गोंधळा, वणीगडाची सप्तशृंगी आली गोंधळा, वणीगडाची सप्तशृंगी आली गोंधळा. अहो पंढरपूरची रुक्मिणी माता आली गोंधळा, हो पंढरपूरची रुक्मिणी माता आली गोंधळा. देव दाखवा, देव दिसला पाहिजे मला. तुम्हाला गोंधळात देवीला आणून दाखवायचंय. हा सूर्य आणि हाय चैत्र नवे नवे याला लोक नाव ठेवतात, याला भानामती म्हणतात. या देवाचे देवाचे भरतावारे, या देवाचे देवाचे भरतावारे, आणि प्रेमाचे प्रेमाचे परे, आणि प्रेमा देव पाहिला असेल तर खाली बसा. ते काय चावत नाही, कोणाला धरत नाही ते अजिबात. ते आमच्या शब्दावर काम करते. महाराज हे खरं देवाचं स्वरूप आहे. आणि काहीच करू नका, काळजी करू, डोंट वरी, शांत बसा. मेळी इथं आल्यानंतर माझ्या मित्राने सांगितलं की महाराज 3 देवे आहेत, है का नाही?
पण ही गोपाळ समाजाच्या मंडळीची देवी आहे, बरोबर आहे का? या अभंगात सुद्धा शब्दाला गोपाळाची मेळ. गो म्हणजे इंद्रिय आणि त्याचं पालन करणारा म्हणजे आत्मा, आणि त्या आत्म्याला जाणणारे ते गोपाळ. ही गोपाळाची व्याख्या आहे. गो नाम इंद्रिय, याचा कुळ, याचा समुदाय म्हणजे शरीर, आणि याच्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व ज्यांनी जाणलं त्याला गोपाल म्हणतात. माझा श्रीकृष्ण सुद्धा गोपाल होता. गो म्हणजे गाईचं पालन करणारा होता. महाराज म्हणतात गोविंद गोपाळाच्या मेळी. जिथं जिथं गोपाळाचा मेळ आहे, जिथं जिथं गोपाळाचा मेळावा आहे, तिथं तिथं महाराज म्हणतात आम्ही आहोत. शब्द वापरला आम्ही. आम्ही म्हणजे तुकोबरा एकटे नाही, आम्ही हा शब्द व्यापक आहे, अनेक वचनी आहे. त्याच्यामध्ये मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, गोरोबा, चोखोबा, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा ही सगळीच मंडळी येतात. नव्हे नव्हे या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये जेवढे संत झाले ते सगळे संत या तुम्ही मध्ये येतात, आम्ही मध्ये येतात. आम्ही गोंधळी गोंधळी. आजचा अभंग गोंधळ नावाच्या प्रकरणात नाही. गोविंद गोपाळाच्या मेळी. पण आमचा गोंधळ जर घालायचा असेल तर त्याला साधन लागतं, ते म्हणजे असेल तर तिथं संबळ हरिनामाचा पाहिजे. वासुदेव हरिनाम संबळ. आता वासुदेव ऐका. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव मना. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही वासुदेव वासुदेव मना. हीच माझी विनवणी, जोडोनिया कर दोन्ही, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव मनानुदिनी. हे तू मला म्हणायला सांगितलं, आम्ही तर म्हणतोच, पण तू मला म्हणायला सांगितलं. आणि तुम्ही जर हरिनामाचा संबळ वाजवला तर मग 2024 मध्ये, आजचा कोण वार आहे? रविवार. रविवारी 2024 ला जी व्यासपीठावर देवी विराजमान केली ती आपल्या कीर्तनात येऊन नाचू शकते. पण वासुदेवाचा हरिनामाचा संबळ वाजला पाहिजे. आपलं वाजवणं चाललं, किती खटाखट वाजवणं आहे महाराज, पण हरिनामाचा संबळ अजून वाजला का? कल करे सो आज कर, आज करे सो अब, निकल गया श्वास तो करेगा कर. हरिनामाचा संबळ वाजला पाहिजे. आणि आम्ही काय आमचा गोंधळ फुकट घालत नाही. कमीत कमी तू मला प्रत्येकाला 10-5 तरी जीव घाला. 10-5 घाला जेव, 10-5 घाला जेव, 10-5 घाला
घाला जेव आम्ही फुकट गोंधळ घालतच नाही. फुकट यायला आम्ही काय मोकळे का? मग काय करावं लागेल तर 10-5 जीव घालावे लागतील. जीव म्हणजे चपात्या भाजीचं भाकर नाही. 10 कोणते पहिले ऐका. पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय हे झाले 10 आणि त्याच्यामध्ये 5 आहेत प्राण. प्राण अपान व्यान उदान आणि समान. या 15 जणांनी जर भजन केलं यायले जर पोटभर जीव घातलं की मग मात्र आम्ही तुमच्या गोंधळाला यायला तयार आहोत. आता यायचा ना आपल्या गोंधळाचा मेळ बसतो का? कुठं मेळ बसत नाही. म्हणूनच महाराज नमुन्यावारी चाललंय. म्हणून 10-5 घाला जीव तुमच्या गोंधळाला येऊ. जसा देवीच्या दारात गोंधळ घालायचा असला की तिथं काशीरामची बळी द्यावा लागतो. बळी दिल्याशिवाय गोंधळ पूर्ण होतच नाही. महाराज बरोबर आहे का? आता बळी कोणता द्यायचा? काम क्रोध मकरा मारा. काम क्रोध मकरा मारा. काम क्रोध मकरा बराच डिस्टर्ब व्हागला कीर्तनाला नाही का? असा डिस्टर्ब नकोय. जाऊ द्या. काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा. महाराजांनी सांगितलं काम नावाचा आणि क्रोध नावाचा बकरा मारायचा आहे. आणि कोणाचं पूजन करायचंय तर त्या रखुमाईचं पूजन करायचंय. म्हणून एकदा हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठोबा रखुमाई पूजा रखुमाईच्या वरा. आमुचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ. मित्र हो,
आतापर्यंत तुम्ही कीर्तनामध्ये तुमच्या दृष्टीनं ज्याला विक्षेप म्हणता, माझ्या श्रीपाद बाबांनी 1920 पासून तर 1998 पर्यंत सांगितलं, भाऊ हे जर खोटं असेल तर या बुवाला भर चौकामध्ये न्यायचं, 18 लिटर रॉकेलचा डबा या बुवावर होतायचा आणि याला माचीची काडी लावून द्यायची, केस केली जाणार नाही. हे त्यांनी सांगितलं. पण त्यांच्या कृपेनं हे आज मी बोलतोय की हे जर खोटं असेल तर खरंच या बुवाला रॉकेल तर राहिलं नाही, आता डिझेल आणा, पेट्रोल आणा आणि चौकामध्ये पेटवून द्या, केस केली जाणार नाही. हे मानावंच लागेल तुम्हाला सत्य, हे सत्य मानावंच लागेल. हरिनामाचा संबळ वाजला हे सगळं होतं महाराज. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात की बाबा रे, बळी द्यायचा आहे आपल्याला. बकऱ्याच्या मानावर सुरी चालवायची चांगली माहिती आहे, पण कीर्तनामधलं एक प्रमाण आहे, तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायातळी. तुम्हाला तुमचा जीव बळी द्यायचा कुठं तर संताच्या पायाजवळ, पण ते आपण करत नाही. आणि 4 पायाच्या बकऱ्याच्या मानेवर सुरा चालवल्याशिवाय राहत नाही. गाडगे बाबा, ज्याला अमरावती विद्यापीठाला ज्यांचं नाव आहे, ते असं म्हणायचे, सगळे टाळकरी माझ्या मागे म्हणा, असा कसा तुमचा देव, असा कसा तुमचा देव, असा कसा तुमचा देव, असा कसा तुमचा देव. आणि घेतो बकऱ्याचा जीव, 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 बकऱ्याचा जीव, घेतो बकऱ्याचा जीव. एका ध्यानात आला का पक्ष? आता पुढचं, शेंदूर फासोनिया धोंडा, शेंदूर फासोनिया धोंडा, शेंदूर फासोनिया धोंडा, शेंदूर फासोनिया धोंडा. अन पाया पडती पोर रांडा, 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 पाया पडती पोर रांडा. कसं वेड लागलं जगाला, देव देव म्हणती भलत्याला, 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 देव देव म्हणती भलत्याला, देव देव म्हणती भलत्याला, देव देव म्हणती भलत्याला, देव देव म्हणती भलत्याला. देव देव म्हणती भलत्याला. वेड लागलं जगाला, देव देव म्हणती भलत्याला. कसं वेड लागलं जगाला, देव देव म्हणती भलत्याला, सोडून या खऱ्या देवा. आणि हे बिचारे करती मसोबाची सेवा. खरा देव कुठं आहे? देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही नाव, कोठे काही ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा. अखंडित खरा सेवा करा त्याची. खरा जो देव आहे तो आत्मदेव आहे, ज्याच्या सत्तेनं डोळे पाहतात, ज्याच्या सत्तेनं कान ऐकतात, ज्याच्या सत्तेनं तोंड बोलतं. आता हा महाराज आहे, हा बोलतोय, हा पाहतोय, हा ऐकतोय, पण याच्यातला जर देव निघून गेला म्हणजे वारा निघून गेला तर याला डोळे असतील पण याला पाहता येणार नाही. बरोबर आहे? मेलेले माणसं पाहू शकतात नाही. याला तोंड असेल पण हा बोलू शकणार नाही. बोलतात का मेलेले माणसं? याला कान असतील पण हा ऐकू शकणार नाही. मग सगळा खेळ कशावर चालू आहे? वाऱ्यावर चालू आहे. आणि हा वारा एकदा गेला, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा, खाली राहिला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला निघून गेला वारा. पखवाज वादकाने मस्त वाजवलं त्याच्या.
पण खाले राहिला पसारा. मी बाहेरचं सांगत नाही, आपल्यामधलं सांगतो. या नाकामध्ये जो वारा चालू आहे रात्रंदिवस, हा एकदा निघून गेला की डॉक्टरी पदवी काशीरामनाथ महाराज आपल्याला राहणार नाही, कीर्तनकारी पदवी मला राहणार नाही. म्हणतील कीर्तनकाराचं मड, बरोबर आहे, ही पदवी आपल्याला मिळणार आहे. म्हणून मनुष्य देहाचे निधाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला असेल. तुकोबारायला एका साधकाने विचारलं, म्हटले महाराज, आम्ही आतापर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक कीर्तन ऐकले. आमच्या बाजूला शिरपूरला जानगीर नावाचं फार मोठं संस्थान आहे, लाखो लोकांचा तिथं सप्ताह होतो, पण असला काय गोंधळ आम्ही पाहिला नाही. बा का पाहिला नाही ना पाहिला. मग हा गोंधळ खरा का ते चाललेलं खरं? हे खरं का ते खरं? कबीरजी कहते हैं दोन्ही दिसती सारखे पण वर्म जाणे तो पारखे. तुकोबाराला एका साधकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आमच्या गावामध्ये आला आणि आमच्या गावातल्या बायाला तुम्ही झुलवायला लागला, आमच्या बायाच्या अंगात तुम्ही आणलं, आमच्या गावातले गडी गडबडा लोळा लागले. हा कुठला गोंधळ आणि कुठं कुठं हा गोंधळ चालतो? आम्हाला यादी द्या. तुकोबाराने यादी दिली. अभंगाचं शेवट. वासुदेव हरिनाम संबळ. अतिशय सुमधुर तालीनं आपल्याला मंत्रमुग्ध केलं. एकदा हाताने टाळे वाजवून यांचं स्वागत करा. पखावज वादक, अप्रतिम वादक, लाजवाब वादक. वा
हरिभक्तीपरायण मंगेश महाराज गावंडे, आदरणीय हरिभक्तीपरायण मधुकर महाराज काळे, आदरणीय हरिभक्तीपरायण गजानन महाराज होले आणि मृदुंग वादक आकाश महाराज सोमटकर, साऊंड सिस्टीम वाले संतोष महाराज मानवतकर, या सर्वांचं एकदा टाळी वाजवून स्वागत. ज्या संतांनी हाडाची काढ रक्ताचं पाण्याने रात्रीचा दिवस केला, एकदा हाताने टाळी आणि मुखाने त्यांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली मी पुराणातलं एक वाक्य ऐकलं, एकच मिनिटात सांगतो. कबीर महाराज उत्तर भारतातले संत, एकदा त्यांच्या घरी संत महात्मे जेवण्याकरिता आले आणि त्यांचा बाळ कमाल नावाचा त्या वाण्याच्या घरी गेले, चोरी केली आणि संतांना लागेल तेवढा शिदा घेऊन आले. पण तो बाळ वाण्यानं पकडला, मग त्याची मान कापली. मान घेऊन कबीर महाराज घरी आले आणि मानेपासूनचं खालचं धड त्या वाण्याच्या घरात होतं. रात्र झाली, दुसरा दिवस उजाडला आणि मग ते धड असं
रस्त्याच्या मध्यभागी बांधलं. सांगितलं त्या वाण्याने जो कोणी याचं मस्तक आणून देईल त्याला अमुक अमुक बक्षीस दिलं जाईल. कबीर महाराजांनी ते कापलेलं मस्तक आपल्या घरामध्ये टोपलीखाली झाकून ठेवलं आणि सगळ्या संत महात्म्यांना भोजन घातलं. हा काळ हजारो वर्षापूर्वीचा आहे. पण मी तुम्हाला आता सध्याचं लेटेस्ट उदाहरण सांगतो. 2024ला कळंबेश्वर आणि मोंगळा इथून दिंडी निघाली आणि या दिंडीमध्ये पहिल्या दिवसाचा मुक्काम होता शिरपूरचा, आहे का नाही. आणि त्या शिरपूर मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी जेवण घालायचं आहे. जेवणाचे पंगतदार आज ज्यांनी माईकवरून आपल्याला साथ केली ते आहे मंडळी. आई गेली हे कळालं, आई मृत्युमुखी पडली हे कळालं, पण तरी सुद्धा दिंडीतल्या सर्वांना भोजन दिलं आणि मग आईचा अंत्यविधी केला. कुठं बघता तुम्ही? हे कलियुगातलं या 2024 मधलं 2 महिन्यापूर्वी घडलेलं उदाहरण आहे. याला शेठजी साक्षीदार आहे, आमचे सासरेबुवा साक्षीदार आहे, इथं मुळे महाराज साक्षीदार आहेत, काळे मामा साक्षीदार आहे. वस्तुस्थिती तुमच्या पुढे मांडतो. जर ते भगवंताचं नाम आपल्याजवळ असेल आणि त्याचा साक्षात्कार झाला तर काय होऊ शकत नाही. तुकाराम महाराज सांगितलं, तुकाराम महाराजांनी, जेथे विठूचे राऊळ आणि तेथे तुकयाचा गोंधळ. आता विठूचं राऊळ फक्त पंढरपुरात नाही. मी पहिल्यांदा सांगितलं, तुम्ही ज्या आदिमाया शक्तीला प्राण प्रतिष्ठित केलं, ही आदिमाया शक्ती म्हणजे एका जनार्दी अंबा उभी कर ठेवून कटी हो. आणि हिचं जे महाद्वार आहे तेच विठूचं राऊळ आहे. आणि त्या राऊळात आजचा जो झालेला गोंधळ आहे तो तुकोबाचा, ज्ञानोबाचा, मीराबाईचा, मुक्ताबाईचा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा या महान संत महात्म्याचा गोंधळ आहे. म्हणून चांगलं वाटलं असेल तर त्याचा जरूर विचार करा. चांगलं वाटलं नसेल तर या मंडपाच्या बाहेर नेऊच नका, इथंच सोडून द्या तुम्हाला. कारण रेडीमेड कपड्याचे दुकान निघाले सध्या. तुम्ही त्या रेडीमेड कपड्याच्या दुकानात गेला की तुम्ही म्हणता हे दुकानदार माझ्या साईजचा शर्ट द्या. आता सगळ्याच दुकानात तुमच्या साईजचा शर्ट मिळेल का? मग जर तुमच्या साईजचा नाही तुम्ही का शिवा देणार का त्या दुकानदाराला? का कचाटे देऊन मारणार? अहो दुकान बदला, दुसऱ्या दुकानात जा, तिथं शर्ट घ्या. त्या दुकानात तुम्हाला रेडीमेड शर्ट मिळेल. हे जर तुम्हाला पचलं नसेल, रुचलं नसेल, चर्चा करू नका. ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. वैष्णवाचा माल खरा, तुरतुरा वस्तूशी. सोनं न सोनं किती दिवस मातीत ठेवा तरी सोन्याचा भाव आज काय तोळा आहे? 60-70 हजार रुपये तोळा आहे. तुम्ही 4 वर्ष त्याला मातीत ठेवा आणि त्या दुकानात न्या, 70 हजार रुपये तोळा मिळेल. कारण ते ओरिजिनल सोनं आहे, डागवाला नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी जे काही तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला ते श्रीपाद बाबा, रामदास बाबा, माऊली, पांडुरंगाची कृपा आहे. आणि या सगळ्या कीर्तनामध्ये सगळे महाराज मंडळी ज्यांनी मला साथ केली मी त्यांना अभिवादन करतो. सुंदर अशा प्रकारचा नारद महर्षी सारखा पखवाज वाजवला त्यांनाही अंतकरणापासून नमस्कार करतो. बजरंग मित्रमंडळ की ज्यांनी या सेवेचं आयोजन केलं, नवदुर्गा मित्रमंडळ, त्यांनाही मनापासून अभिवादन करतो. आणि तुम्ही आलेले सर्व संत सज्जन, लांब लांबून इथं मंडळी आली, आपल्यालाही मनापासून अभिवादन करून माझ्या वाणीला विराम. जय